तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावागावात जाऊन आरोग्य सेवा सर्वेक्षण, जनजागृती तसेच विविध शासकीय मोहिमा राबवणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जाहीर करण्यात आलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता अद्यापही पूर्णपणे मिळालेला नसल्याच्या निषेधार्थ जामोद ग्रामपंचायतीसमोर गुरुवार 2 जुलैपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवरील प्रचंड ताण कमी करण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी थेट कोरोना रुग्णांच्या संपर्कात जाऊन आरोग्य तपासणी, घरोघरी सर्वेक्षण, विलगीकरणाची अंमलबजावणी, जनजागृती तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसह विविध शासकीय उपक्रम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली होती। त्यावेळी शासनाने कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली होती। मात्र आंदोलकांच्या म्हणण्यानुसार केवळ 1 महिन्याचा भत्ता देण्यात आला असून उर्वरित प्रोत्साहन भत्ता 5 वर्ष उलटूनही अद्याप मिळालेला नाही। यामुळे संतप्त झालेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ग्रामपंचायतींसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। कोरोना संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून काम करूनही आज हक्काच्या मोबदल्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याची खंत आंदोलक महिलांनी व्यक्त केली। आंदोलनादरम्यान अनेक सेविकांनी कोरोना काळात आम्ही आमच्या कुटुंबाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र काम केले। आता त्या कामाचा मोबदला मिळण्यासाठी इतकी प्रतीक्षा का करावी लागत आहे? आम्हाला आमचा हक्काचा कोरोना प्रोत्साहन भत्ता तातडीने मिळावा अशी भावना व्यक्त केली। MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे,